ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या 15 तारखेला आहेत आणि सध्या उमेदवारांची जोरदार प्रचार सभा, मिरवणूक सभा या सगळ्या सुरूच आहेत। त्यात एकमेकांना टीका टिप्पणी करणं ह्यात काही नवीन नाही। त्यातच धनंजय महाडिक यांनी एका सभेत सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका टिप्पणी केली आहे। नेते मंडळी निवडणुका आले की आश्वासने तर देतातच, तसंच सतेज पाटील यांनी सुद्धा चंद्र आणि सूर्य इतकं देण्याशिवाय सगळी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत, अशी टीका धनंजय महाडिक यांनी एका सभेत केली आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तिचा जागर न्यूज। काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे। आज काँग्रेसचे राज्यात आणि केंद्रात सरकार नाही, जिल्ह्यातील एकही आमदार विधानसभेमध्ये नाही, मग निधी येणार कुठून हे कोल्हापुरातील सुज्ञ नागरिक जाणतात। हातातून सत्ता निघून गेलेली आहे हे लक्षात आल्याने केवळ चंद्र आणि सूर्य सोडून अनेक गोष्टींचं आश्वासन कोल्हापूरकर वासियांना दिले असल्याची टीका खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केली आहे। काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाल्यानंतर महाडिक यांनी पाटील यांच्यावर तोंडसुख घेतलं। महाडिक यांनी सांगितलं की 2 दिवसात महायुतीचा जाहीरनामा समोर येईल। आम्ही जे देऊ शकतो ते त्यामध्ये आहे। केंद्रात आणि राज्यात सरकार महायुतीचं आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील 10 आमदार हे महायुतीचे आहेत। आयडल आणि स्मार्ट कोल्हापूर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा जाहीरनामा असेल, मात्र काँग्रेसचा फसवा जाहीरनामा लोक स्वीकारणार नाहीत याची मला खात्री असल्याचे ते म्हणाले। खासदार महाडिक म्हणाले की नेहमीच अशी आश्वासनं देण्याची सवय आमदार पाटील यांना आहे। 15 वर्ष कोल्हापूर महानगरपालिका यांच्या ताब्यात आहे, मग त्यावेळी का नाही केली? निवडणुकीच्या तोंडावर हे का सुचतं? मात्र लोक जागरूक आहेत। 15 वर्षात त्यांनी जे दिलं नाही ते आत्ता देतो म्हणत आहेत। ते म्हणाले की भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याची सांगायची वेळ त्यांच्यावर आली आहे। यातूनच सर्वांना कळतं की भ्रष्टाचारमध्येच त्यांचे हात रंगले आहेत। थेट पाईपलाईनमध्ये मोठा ढपला त्यांनी पाडला आहे, तर टोलची पावती त्यांनी फाडलेली आहे। भ्रष्टाचारमुक्त कारभार हे त्यांच्याकडून ऐकणं म्हणजे हास्यास्पद आहे।